सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवी कात्यायनीचा मंत्र। कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदकोपसुतं देवी पती मे कुरुते नमः। देवी कात्यायनीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर अखंड राहावा हीच मनोकामना। नमस्कार। आज नवरात्रीचा 6वा दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी कात्यायनी। महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने हा अवतार धारण केला। आपल्या सर्वांच्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी असुरी शक्ती कार्यरत असतात। मग या शक्तींपासून आपलं रक्षण करण्यासाठी अध्यात्माला शरण गेल्याशिवाय, ईश्वराला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही। आपण सगळ्यांनी या देवीची उपासना करूया आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण करूया। या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्यामला मावशी आपल्याशी बोलणार आहेत। श्यामला गद्रे यांना अध्यात्माचे आलेले अनुभव किंवा त्यांच्या आयुष्यामधले काही प्रसंग ते आपल्यासोबत शेअर करतायत आणि त्यांना नेमकं अध्यात्माविषयी काय वाटतं हे आज आपण त्यांच्याच विचारातून जाणून घेऊया। चला तर आपण ऐकूया श्यामला गद्रे मावशींना। नमस्कार, मी श्यामला गद्रे, ठाणा घोडबंदर इथे राहते। आज मी आपल्याला अध्यात्माबाबत जरा 4 गोष्टी सांगणार आहे। अध्यात्म म्हणजे देवाचं ध्यान, धारणा, भजन, पूजन हे करणं। आणि हे माझ्या मते आपण लहानपणापासून लहान मुलांवर हे संस्कार केले म्हणजे शुभंकरोती म्हणा, स्तोत्र छोटी छोटी, देवादिकांच्या गोष्टी सांगणं, हे असं केलं की हे संस्कार त्या मुलांवर घडतात आणि मोठेपणी तेच संस्कार त्यांना तारून नेतात। तर अध्यात्म म्हणजे असं माझं तरी मत असं आहे, मी माझ्या गुरु कलावती देवी यांच्या चरित्रात वाचलेलं होतं की आणि मला ते पटलं म्हणून मी तुम्हाला ते कथन करते। त्यांनी सांगितलं, जेव्हा आपल्याला गुरु हवा असेल किंवा एखाद्या देवाला आपल्याकडनं सेवा घडवून घ्यायची असेल तर तेव्हाच तो आपल्याला ती तशी सुबुद्धी देतो। आता मी बेळगावला गेले होते माझ्या मैत्रिणीबरोबर आणि मैत्रिणी मला वाटतं मी हे मध्ये एकदा सांगितलेलं होतं। मैत्रिणी म्हणाल्या की तू पण घे गं अनुग्रह। म्हटलं बाई गं, मला अनुग्रह काही जमणार नाही, मला त्या बंधनात अडकणं शक्य नाही आहे। कारण अनुग्रह म्हटलं की ते बंधन आलं काय, तेव्हा मला बुद्धी झाली होती म्हणून मी अशी बोलले ते त्या भगवंतालाच माहिती। पण भगवंताची इच्छा होती मी अनुग्रह घ्यावा म्हणून मी देवळात भजनाला गेले, कारण दुपारून आम्हाला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी। तर भजनाला गेले, भजन वगैरे घेतलं आणि घरी निघायला लाईनी असायच्या, त्या लाईनीत उभी राहिली। तेवढ्या लाईनीमध्ये मला एका ताईनी म्हणजे भगिनीने सांगितलं, थांबा तुम्ही इथेच थांबा, तुम्ही ह्या लाईनीत जा। म्हणून मी तिथनं बाजूची लाईन होती तिच्यात गेले आणि त्या बाजूच्या लाईनीमध्ये मला उभं केलं आणि ती लाईन आईंचा अनुग्रह घेण्याची होती। मी गेले, मनात म्हटलं देवा तुझी काय इच्छा आहे तुझं तुलाच माहिती रे बाबा, तर आता काय ते सगळं निवारण तूच कर। म्हणून मी तिकडे बसले, 10 मिनिटाचा अनुग्रहाची कॅसेट लावली त्यांनी, ती कॅसेट घेतली, जप करायचा होता पंचाक्षरी तो केला आणि आम्ही बाहेर पडलो। बाहेर पडल्यावर दुसऱ्या लाईनीत माझी एक दुसरी मैत्रीण होती, ती म्हणाली अगं तू इकडून कशी आलीस? म्हटलं अगं मला अनुग्रहाला नेलं त्या लोकांनी, त्यांनी मला त्या लाईनीत उभं केलं म्हणून मी इकडे आले इकडून। तर म्हणाली अगं मला पण यायचं होतं पण त्यांनी माझ्याकडे चिठी वगैरे मागितली, माझ्याकडे काही कोणाकडची चिठी नव्हती। म्हटलं माझ्याकडे पण नव्हती गं, मग मला त्यांनी कसं काय बोलवलं ते त्या भगवंताला माहिती। हा माझा स्वतः देवानी दिलेला अनुग्रहाचा अनुभव तुम्हाला सांगते की आपण कितीही म्हटलं ना मी हे करीन मी ते करीन, मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे, ते कधीही शक्य होत नाही। त्याच्यात काही ना काहीतरी अडचणी येतच असतात आणि त्याचं कारण
की भगवंताला आपल्याला तेव्हा ती गोष्ट घडवून घ्यायची नसते. कृष्णाने सांगितलेलंच आहे गीतेमध्ये की ह्या जगात जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्व काही मी व्यापून राहिलेलो आहे. माझ्या इच्छेशिवाय गवताचं पातही हलू शकत नाही. ते मला मनोमन पटलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की जी आपण तनामनाने सेवा करतो, मग ती कोणाची असू दे, देवाची असू दे, गुरुची असू दे, मानवांची असू दे, रंजल्या गांजल्यांची असू दे, प्राणी पक्ष्यांची असू दे, ती मनापासून अंतःकरणपूर्वक केली की देवाचरणी ती रुजू होते. आणि मग देव ती सेवा स्वीकारतो आणि आपल्याला तशी सद्बुद्धी सन्मार्ग देतो. अनेक संकटं आली तरी त्यातनं तो आपल्याला तारून नेतो. दुसरं उदाहरण म्हणजे माझ्या मिस्टरांचा, आता मला साल नक्की आठवत नाही आहे, पण 12-13 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. ते गावाला होते आणि गावाला ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिथल्या डॉक्टरनी डेथ सर्टिफिकेट पण देऊन ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की वाटेत काही झालं तर तुम्हाला अडचण येईल नको म्हणून हे सर्टिफिकेट. आणि गाव म्हणजे कुठलं, पाली गणपती बल्लाळेश्वराचं, अष्टविनायकातलं. तिकडून त्यांनी मुंबईला KEMला आणलं, सायन हॉस्पिटलला आणलं. मला सायन हॉस्पिटल कुठे काय काहीही माहिती नव्हतं. पण तिथेच माझ्याजवळ माझ्या चुलत जाऊबाई राहत होत्या. धीर जाऊबाई सकाळी आले. त्यांनी सांगितलं तुला काही फोन आला का? हो म्हटलं, यांचा ॲक्सिडेंट झाल्याचा फोन आला आहे, बाकी काही नाही. तर म्हणे ठीक आहे आम्ही जातो आहे, तर तुला पण जायला लागेल. म्हटलं अहो मला कुठून जायचं, कसं जायचं, कशाने जायचं काहीच माहिती नाही आहे, मी कशी जाणार? तर त्या म्हणाल्या काही काळजी करू नको, आम्ही दोघं जातो आहे, आम्ही तुला न्यायला चाललो आहे. मग तिकडे आम्ही गेलो. डॉक्टरांनी सही घेतली माझी ऑपरेशन करता पत्नी म्हणून. ऑपरेशन झालं आणि ते जवळजवळ 1.5-2 तास ऑपरेशन होतं. त्यातनं ते बाहेर पडले. नंतर 3-4 महिने घरी आणलं त्यांना, घरी राहिले. परत दुसरं ऑपरेशन करायला लागलं कारण त्यांच्या पायाची मुवमेंट होत नव्हती. तर त्याकरता त्या पायाची वाटी होती, ती वाटी निकामी झाली. तिथे दुसरी वाटी घालायची होती आणि पायात सळी घालायची होती. आणि ते काही आता त्या म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये यायला तयार नव्हते. मग माझ्या ओळखीतनं एक डॉक्टर होते. त्यांनी मला सांगितलं तू मोतीबेन दळवीला ॲडमिशन घे, मी बाकीचं पुढचं करतो. ते डॉक्टर मुळगावकर तिथले ट्रस्टीमध्ये होते. त्यांनी मला सगळी खूप मदत केली. तिथे ऑर्थोपेडिक डॉक्टर तावडे का काहीतरी असं आडनाव होतं. त्या डॉक्टरांनी त्यांना ट्रीटमेंट चालू केली. आणि ट्रीटमेंट चालू करताना जवळजवळ त्या हॉस्पिटलमध्ये 1.5 महिने होतो आम्ही. तर ती ट्रीटमेंट चालू करताना त्यांनी सांगितलं ही आता शेवटची ऑपरेशन आहे, त्यांना प्लॅस्टिक सर्जरी वगैरे करायची आहे. त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर सगळं ठीक होईल, नाहीतर सगळं देवाच्या हातात. मी हताश झाले. मुलगा ब्लडची सोय करायला गेलेला होता. तिथेच मी जिन्यात बसले. माझ्या गुरुमाऊलीचं ध्यान केलं आणि सांगितलं माते, जन्म मरण काय आपल्या हातात नसतं, ते विधी लिखिताप्रमाणे घडतं. पण त्यांना जर तुला जिवंत ठेवायचं असेल तर मी तुझी मनापासून प्रार्थना करते. डॉक्टरांनी अर्धा तासाची मुदत दिली, त्या मुदतीत काहीतरी घडव. काय चांगलं वाईट जे काय तुला घडवायचं असेल ते घडव. मी त्याबद्दल माझं नशीब म्हणून स्वीकारीन आणि ईश्वरी इच्छा बली ऐसी. अक्षरशः त्या अर्ध्या तासात त्यांना भगवंतानी जीवदान दिलं. डॉक्टरांना फोन केला, तिथल्या नर्स लोकांनी. डॉक्टर ताबडतोब आले, तपासलं, बाहेर आले आणि म्हणाले मिसेस गद्रे भाग्यवान आहात तुम्ही, तुमचे पतींचा जीव वाचला आहे. मनात देवाचे खूप आभार मानले की भगवंता खरंच मी काही एवढं करत नाही आहे, पण तू मला मनापासनं केलेल्या आराधनेची धाव्याला साथ दिलीस आणि माझ्यावर उपकार केलेस. ते ऑपरेशन झाल्यानंतर 11 वर्ष ते ग्रस्त जगले. नंतर कर्मधर्म योगाने मृत्यू हा कोणाला टळलेला नाही. त्यांचं निधन झालं. तेव्हा पण ते पालीला होते, मी इथे होते. धो पाऊस पडत होता.
मुलगानी गाडी बुक केली. मुलगा भाचा गाडी घेऊन आले. मला फोन केला, आई तयार आहे, आम्ही न्यायला येतोय. घोडबंदर रोडवरून ठाणा स्टेशनच्या म्हणजे 3 हात नाक्यापर्यंत जाईस तर आमचे 2 तास गेले. वाटेत गाडी बंद पडली. धो पाऊस होता. सकाळी आम्ही 9ला निघालेलो, संध्याकाळी 5ला पालीला पोचलो. मग तिकडे गेल्यावर सगळे सोपस्कार झाले, सगळे विधी पूर्ण झाले. ही अशी देवानी माझ्यावर अनंत कृपा केलेली आहे. आणि म्हणून सांगते, तुम्ही जे काय कराल ते मनपूर्वक करा. 1 सेकंद जरी मनापासून देवाला हाक मारलीत ना, तरी तो खरंच कृपाळू आहे, तो खरोखर धावत येतो. हे माझे 2 अनुभव मी तुम्हाला सांगितलेत. त्या अनुभवातनं तुम्हाला काही बोध झाला तर त्याबद्दल मला आनंद आहे. नमस्कार.